आज आपण एक धमाल पिक्चर त्याच्याबद्दल बोलणार आहोत. मुन्ना भाई एमबीबीएस. इतका सुंदर कॉमेडी सिनेमा, छान सिच्युएशनल कॉमेडी त्याच्यातनं होते, ती बघायला खूप मजा येते. मला वैयक्तिक लेवलला कलाकार म्हणूनही असं वाटतं की काहीतरी शब्दछल करून त्याची कॉमेडी करण्यापेक्षा तुम्ही ऍक्च्युअली जेव्हा माणसांच्या भावनांमधून किंवा त्या एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी खऱ्या गोष्टींमधून की त्याचा अर्थ कधी डीप असला तरी लोकांना आपण हसवतो. म्हणजे पाहिलंच ना तर संपूर्ण वैद्यकीय व्यवस्था, वैद्यकीय शिक्षण, डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधलं नातं, ह्या सगळ्यावरती त्या चित्रपटामध्ये एक भाष्य केलेलं आहे. बरोबर. आपली दोन महत्वाची पात्र आहेत, एक बोमन इराणींचं आहे आणि एक संजय दत्तचा आहे. आणि ह्या दोन्ही पात्रांचा मतभेद हा यावर आहे, संघर्ष की पेशंट आणि डॉक्टर यामधलं नातं हे असावं किंवा नसावं. तर तुम्ही मला सांगा की काय असलं पाहिजे, कारण कधीतरी तुम्हाला ऐकताना असंही वाटतं जेव्हा बोमन इराणी म्हणतो की माझ्या मुलीचं ऑपरेशन जर मी करायला गेलो तर माझा हात थरथरेल, जे कुठेतरी खरं वाटतं की आज नॉर्मल माणूस म्हणून जगताना जर मी माझ्या माणसाला घेऊन गेले, त्याला इंजेक्शन जरी द्यायचं असलं तरी मला स्वतःला चक्कर येते. आणि दुसरीकडे संजय दत्त आहे जो त्यांना म्हणतोय की नाही, पण एक नातं निर्माण करणं पेशंट बरोबर हे गरजेचं आहे. आणि बरेचदा आज तर त्या गोष्टीचा खूपच प्रचार होतो की आपली मेंटल हेल्थ किंवा आपण मनाच्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की आपण गोष्टी त्या पद्धतीने बदलवू शकतो. सो हे म्हणणारा संजय दत्त. तुम्ही आता ह्याच्यातला बदल, फरक आणि मुळात कुठली गोष्ट गरजेची आहे जास्त हे सांगा आम्हाला. चित्रपटाच्या बाजूने जर विचार केला ना तर चित्रपटामध्ये संघर्ष दाखवायलाच लागतो. आणि तू म्हणालीस त्याप्रमाणे मुन्ना भाई हे मेडिसिनचं एक मॉडेल रिप्रेझेंट करतोय तो, ज्याच्यामध्ये बायोलॉजिकल म्हणजे जीवशास्त्रीय पैलूंच्या बरोबरीने भावनिक आणि सामाजिक पैलू सुद्धा लक्षात घेतले आहेत. इट्स अ मोर होलिस्टिक वे ऑफ लुकिंग ॲट हेल्थ. व्हेर ॲज हा डॉक्टर असताना जो डीन आहे तो डीन कोणतं मॉडेल मांडतो आहे त्याला म्हणतात बायोमेडिकल. बायोमेडिकल याचा अर्थ असा, तो म्हणतो त्या भाषणामध्ये, जो दुःख आहे ते मला जाणायचं नाहीये, मला फक्त त्याच्यावरती उपचार करायचा आहे. म्हणजे वेदना समजून घेणं आणि वेदनेवरती उपचार करणं ह्या त्या डीन साठी दोन वेगळ्या गोष्टी आहेत. समजून घेण्याची गरज नाही, फक्त उपचार केले तर चालतात. हा त्या दोघांच्या मधला संघर्ष आहे. बरोबर. म्हणून पहिल्यांदा जेव्हा सगळी नवीन मुलं येतात आणि हा डीन आहे तो विचारतो की तुम्ही काय वाटतं तुम्हाला, तुम्ही डॉक्टर चांगले डॉक्टर व्हावं. मग ती एक मुलगी असते, ती म्हणते ना की मला सेवा करायची आहे, हमदर्दी दाखवायची, आणि म्हणतो तो नाही नाही नाही, त्या सगळ्याला जागा नाहीये इकडे, असं म्हणून असताना म्हणजे तो जो डीन आहे तो ते बायोमेडिकल मॉडेल चालू करतो. आता बायोमेडिकल मॉडेल म्हणजे काय, तर त्यामध्ये असं आहे की पेशंट हा तुमच्या समोर येणारा हे एक बिघडलेलं यंत्र आहे आणि त्याचे जे सगळे अवयव आहेत ते त्या यंत्राचा भाग आहेत. आणि काय करायला पाहिजे मेकॅनिक डॉक्टरने, तर चिकित्सा करायला पाहिजे, कुठे गडबड आहे ते शोधून काढायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचा इलाज केला पाहिजे, दुरुस्ती केली पाहिजे, कधी कधी रिप्लेसमेंट सुद्धा केली पाहिजे. हे झालं की झालं. हा जो बायोमेडिकल दृष्टिकोन आहे तो डॉक्टरला एका वेगळ्या पातळीवर, पेडेस्टलवर ठेवतो. तो गिव्हर आहे आणि पेशंट हा रिसिव्हर आहे. आणि मुन्ना भाई म्हणत असतो की हे दोघेही पार्टनर आहेत. मुन्ना भाई त्याच्या बॉलिवूडच्या शैलीत म्हणत असतो, पण तो म्हणत असतो की पार्टनर आहेत. आणि म्हणून तुम्ही कशाला महत्व द्यायचं ते ठरवा. म्हणून तो जेव्हा लेक्चर देतो ना तेव्हा हा उभा राहतो मुन्ना भाई, तो म्हणतो की सिरियस असा पेशंट कॅज्युअलिटी मध्ये तुमच्या आला, कॅज्युअलिटी में अगर कोई मर रहा होगा तो फॉर्म भरना जरूरी है क्या? म्हणजे आजही ह्या गोष्टी आपल्या समाजी जीवनात होत आहेत. कारण आपण एका बाजूने जे काही व्यापारीकरण संपूर्ण वैद्यकीय व्यवसायाचं होताना पाहतोय की त्याच्यामध्ये पेशंट हा आज तर ग्राहक सुद्धा झालाय. आणि म्हणून मी ग्राहक आहे, मला सेवा द्या असं तो म्हणतो. आणि डॉक्टर म्हणतो की सेवा द्यायची आहे ना, मग मी या टर्म्स वरती सेवा देईन. मुन्ना भाई आपल्याला सांगतोय की या टर्म्सच्या पलीकडे डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधलं नातं असतं आणि ते नातं खूप महत्वाचं असतं. म्हणजे मला आठवलं ते असताना जो डीन आहे त्या प्रसंगातला, तो म्हणतो की मी हजारो ऑपरेशन्स केली आहेत आणि माझा हात सुद्धा हल्ला नाही वगैरे वगैरे.
मी जेव्हा MBBS करत होतो तर त्यावेळेला इंटर्नशिपमध्ये माझे एक सर गुरु माझे डॉक्टर रवी बापट म्हणून, तर ते सर्जरी मधले मोठे तज्ञ. तर त्यांच्या सोबत राऊंड घेताना सोमवारचा दिवस होता, मंगळवारी त्यांचा ऑपरेशनचा दिवस असायचा. सिरियस ऑपरेशन होतं, गंभीर. सर जेव्हा त्या पेशंटकडे गेले तर पेशंट, नातेवाईक सगळेजण असे चिंतित चेहऱ्यांनी बसले होते. पेशंट अगदी तयार होता ऑपरेशनला, पण सरांनी ह्याचा अंदाज घेतला की याचं मन तयार नाही. आणि सर त्या रेसिडेंटला म्हणाले, त्यांच्या रजिस्ट्रारला म्हणाले, ह्याला आपण शनिवारी ठेवू. सगळ्यांनी एकमेकांच्या चेहऱ्यांकडे बघितलं की अरे फिट फॉर अनेस्थेशिया आहे, 4 दिवस कशाला पोस्टपोन करताय. पण पुढचे 4 दिवस सकाळच्या संध्याकाळच्या राऊंड्स मध्ये सर मुद्दामून त्याच्या बेड साईडला बसायचे, त्याच्याशी बोलायचे, नातेवाईकांशी बोलायचे. आणि शुक्रवारी संध्याकाळी तो पेशंटच सरांना म्हणाला, डॉक्टर उद्या करायचं ना. अरे वा, म्हणजे ते गरजेचं असतं. आणि मग सरांनी ते शनिवारी ऑपरेशन केलं. तर मी सरांना असं विचारलं की डॉक्टर तुम्हीच असणार होता, सगळं ऑल व्हेरिएबल सेम, तेच हॉस्पिटल तसंच, फक्त 4 दिवस पुढे पाठले, तुम्ही हा निर्णय का घेतला? बरं, तुमचं स्किल तर वादातीत आहे. सर म्हणाले की सर्जरी मे बी माय स्किल बट रिकव्हरी इज अ पार्टनरशिप. तर हे जे वाक्य आहे ना, ते माझ्यावरती एक खोल संस्कार करून गेलं. आणि तो संस्कार असा आहे की कौशल्याने त्या सर्जनने ऑपरेशन केलं, त्या रुग्णाचं शरीर पुन्हा एकदा रिकव्हर होणार आहे, त्याच्यामध्ये त्याच्या मनाचा, त्या रुग्णाच्या आजूबाजूचे जे सगळे आहेत कुटुंबीय, त्यांच्या मनाचा, त्यांची बांधिलकी असेल, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असेल, तर रिकव्हरी छान होणार. बरोबर. तर हा जो पार्टनरशिपचा भाव आहे, हा खरं म्हणजे आपला मुन्ना भाई त्याच्या पद्धतीने आणायला बघतो. तुझ्या लक्षात असेल की नंतरच्या काळामध्ये तो वॉर्डचं स्वरूप बदलायला बघतो, सगळ्या गोष्टी बदलायला बघतो. त्याच्यातला अतिरेक किंवा त्याच्यातला विनोद हा आपण समजून घेऊ, पण त्याला जे म्हणायचं असतं ते हे म्हणायचं असतं की प्रत्येक ठिकाणी माणसामधल्या माणसाला तुम्ही महत्व दिलं तरच हिलिंग होईल. बरोबर. म्हणजे 95% आपण आजारातून डॉक्टर जे काही तुमच्यावर शस्त्रक्रिया करतात त्यातून तर बाहेर पडतोच, पण 5% काही वेळा नशिबाचा, काही वेळा मिरॅकल्सचा हा जो भाग असतो ते कदाचित मनाची ताकद असेल का? आणि ते 5% नाहीच आहे, किंबहुना ती टक्केवारीत बसतच नाही. तीच कारण ती एकत्रितच असते. डॉक्टर पेशंट नातं असतं ना, ते काय करतं की ट्रीटमेंटचा स्वीकार हा नेहमी ट्रीटमेंटच्या प्रभावीपणाला बळ देत असतो. तू समजा पेशंट आहेस, तुला डोकं दुखतंय आणि तू माझ्याकडे आलीस आणि तुझं माझं नातं अतिशय विश्वासाचं आहे. तू माझ्याशी बोललीस आणि मी तुला म्हटलं ही गोळी घे, तुला छान वाटणार संध्याकाळपर्यंत, आणि तुला छान वाटतं. मी तुला कॅल्शियमचीच गोळी दिली असते. त्याला म्हणतात प्लासिबो इफेक्ट. प्लासिबो इफेक्ट म्हणजे की गोळी जी असते, ट्रीटमेंटचं प्रतीक म्हणून आपण आता गोळी घेऊ, त्या गोळीमध्ये एक औषधी गुणधर्म असतो आणि नातं जे असतं डॉक्टर पेशंटचं ते त्याला भावनिक गुणधर्म देतं. तर फक्त भावनिक गुणधर्मावरती सुद्धा कधी कधी शारीरिक तक्रारी सुद्धा कमी होऊ शकतात. म्हणजे काही पेशंट आपल्याला सांगतात ना की त्या डॉक्टरांच्याकडे जाऊन आलं ना. पण असं होतं माझं तर खूपच, माझ्या तर अर्ध्या गोष्टी मेंटलच चालू असतात असं मला वाटतं. मी आजारी पडल्यावर मी डॉक्टरकडे जाते या कल्पनेनेच मला बरं वाटतं कधीतरी. पण त्याचं श्रेय डॉक्टरला सुद्धा आहे. डॉक्टरलाच आहे. तेच सांगते की ते समोरून तेवढं छान रिसीव्ह करणारा डॉक्टर असला की कसं छान वाटतं. किती छान वाटतं. म्हणजे आता मी तुम्हाला अशी मला बोलता बोलता छोटीशी गोष्ट आठवली की खरंच मेंटल कसं असतं बघा. मला सुईची प्रचंड भीती आहे. दरवर्षी असा नियम घालून घेतलाय स्वतःला की आपण वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण बॉडी चेकअप करून घ्यायचं. तर तो दिवस जो काय असतो ना, ठरवलं तर आहे पण माझ्यासाठी खूप डिफिकल्ट असतो. तर आता मध्ये माझे डॉक्टर खूप छान आहेत फक्त. तर मी त्यांच्याकडे गेले आणि ते मला म्हणाले की आपण तुझं, आणि त्या दिवशी माझा प्लॅन नव्हता, मला मेंटली खूप तयार व्हावं लागतं. तर मी अशी जनरल गेले होते काहीतरी छोटा मोठा आजारपण ह्याच्यासाठी. तर मला म्हणाले तर आलीच आहेस तर आपली स्कीम आहे आता चालू, तर करून टाक बॉडी चेकअप अख्खं.
तर मी म्हटलं मी नाहीये तयार आता सुई वगैरे साठी. ते म्हणाले मी आहे, काही टेन्शन घेऊ नकोस. तर त्यांनी ते ब्लड टेस्ट वगैरे माझ्याशी बोलता बोलता मला कळलंही नाही त्यांनी कधी सुई घातली, कधी ते त्यांनी रक्त काढून घेतलं वगैरे वगैरे वगैरे. आणि मग नंतर मला म्हणाले बीपी चेक करून त्यांच्याकडच्या मुलाला म्हणाले बीपी चेक कर बरं हिचं. तर बीपी चेक करायला त्याने ते बीपी मशीन मला लावलं आणि तेवढ्यात तो म्हणाला ते बटन ऑन करायच्या आधी की सर ते एक निडलिंगने ह्यांचं शुगर आपण ते बोटाची घेऊया का. आणि मी त्याच्याकडे बघितलं आणि ते बटन ऑन झालं आणि माझं बीपी लो म्हणजे साधारण 55 वगैरे बीपी आलं. तर तो शॉक झाला ना सर 55. तर त्यावर ते डॉक्टर मला इतके चांगले ओळखत होते. 5 मिनिटं थांब, सुईचा विषय काढलास म्हणून ते खाली गेले, ते येईल वर 5 मिनिटांनी. आणि ऍक्च्युअली 5 मिनिटांनी ते पुन्हा नॉर्मलला आलं. तुला गंमत सांगतो, हिपोक्रेटिस म्हणजे आधुनिक वैद्यकाचे आमच्या सगळ्यांचे मोठे पूर्वज, त्यांच्या नावाने आम्ही MBBS झाल्यावरती शपथ घेतो. तर हिपोक्रेटिसनी पेशंटने डॉक्टरची नाडी कशी पाहावी ह्याचे त्या काळामध्ये नियम लिहून ठेवले की जाऊन असं भस्कन हात पकडून पल्स घेऊ नका. हो, कारण त्या वातावरणाची बरोबर वाटत असते. म्हणून त्यांनी SOP दिलाय हिपोक्रेटिस आजोबांनी की कसं बसा पेशंटच्या सोबत, आय टू आय कॉन्टॅक्ट कसा द्या, हसा, बोला आणि त्याला रिलॅक्स करत हळूच तुमची बोटं कधी त्याच्या नाडीवरती मनगटावरती गेली हे त्यालाही समजता कामा नये. थोडक्यात की डॉक्टर आणि पेशंट ह्यांचं नातं पार्टनरशिपचं कधी होईल की ज्यावेळी डॉक्टर म्हणेल की मी उपचारांच्या बाबतीतला तज्ञ आहे पण माझा पेशंट हा वेदनेच्या बाबतीतला तज्ञ आहे. वा. आणि जेव्हा त्या दोघांची पार्टनरशिप अशा पद्धतीने होईल ना तेव्हाच आरोग्याची निर्मिती होईल. बरोबर. म्हणून तुझ्या असं लक्षात येईल की मुन्नाभाई MBBS मधली जादू की झप्पी याचा खरा अर्थ तो आहे. त्यातली जादू कोणती आहे तर ती जादू माणसांमधल्या आस्थेच्या आणि आपुलकीच्या नात्याची आहे. आणि म्हणून जरी आपल्याला हा चित्रपट वरवर पाहताना खूप विनोदी वाटला तरी तो व्यवस्थेवरचं एक खूप महत्वाचं भाष्य करतो हे आपण डोक्यात ठेवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे हा सिनेमा आपल्या ऑडियन्स मध्ये स्ट्रिक्ट डॉक्टर्सनी जास्त पाहावा असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, मी म्हणतो की जे नातं जपतात त्यांनीही बघावा, कारण त्यांनाही विश्वास निर्माण होईल ना की आपण जे करतोय ते बरोबर करतोय, खात्री पटेल. तेव्हा पुन्हा एकदा आपण सांगूया ना सगळ्यांना की आता मुन्नाभाई असा बघा. करेक्ट.